इथं नको झूम करू, जवळ जाऊन काढ. पाच एकदम पाच कुत्रे आहेत. गोलू गोलू कोई खाने दे रहा उसको. अगदी चांगले कुत्रे आणि 5 कुत्रे आहेत मिळून. 5 कुत्रा है अभी 5 है क्या? हाँ कुलूप लावलं. संध्याकाळचे 6:15 झालेत आणि आभाळ खूप आले. इतकं आभाळ आलंय आणि सोनूचं चाललंय की मला गार्डनला घेऊन चला. तर खेळायला तर मिळणार नाहीये कारण लवकर अंधार होणार आहे. तरी पण त्याचं चाललंय, त्याच्यामुळे आता अर्धा तास का होईना त्याला घेऊन जावं लागेल. झाड केवढं मोठं आहे. जा खेळ. जी तुटलंय काय खराब आहे तिथं पीक बसले. ते नको इकडे खेळ. प्रिया तुला काय तर म्हणतात, तुला काय तर म्हणतात. ये म्हणते का बसले मी इथं आता. वारं सुटलंय, पावसाचं वातावरण झालंय, पण याला झोकाच खेळायचा होता. तो पप्पा कामावरून यायच्या आधीपासून तयार होऊन बसलेला मला गार्डनला यायचंय. शेवटी आणावं लागलं. तर अर्धा तास का होईना खेळू द्यावं लागेल. दिवसभर आज रविवार होता, त्याच्यासोबत खेळायला कोणी नव्हतं आज.
मग आज खूप बोर झालं दिवसभर घरात. संध्याकाळी कुठून डोक्यात आलं काय माहिती, मग आज गार्डनला चला. ते बघा कशावर बसतो. ढकलायला या म्हणतो. छान आहे गार्डन. आमच्या घरापासून थोडंसं लांब आहे, गाडीवरती यावं लागतं. मग आणला आज त्याला. सोनूची हाईट जी आहे ती सेम आमच्या पप्पांवरती गेलेली आहे. सोनूची हाईट त्याच्या सगळ्या वर्गातल्या मुलांपेक्षा सगळ्यांपेक्षा खूप जास्त आहे. तो इतका मोठा दिसतो, त्यांच्या वर्गातली मुलं त्याच्या पुढे छोटी छोटी दिसतात आणि हा मोठा दिसतो. असं वाटतं नापास होऊन आलाय एका वर्गात. त्याची हाईट जवळपास 5वीच्या मुलांसारखी आहे आणि तो आहे 3रीत. हाईट खूप वाढली आहे त्याची. तर थोडा वेळ बसतो आता इथं, याला खेळूच देतो आणि मग घरी निघतो. या तिकडे गेले माग खेळतोय. वासरू ही क्लिप आहे दुसऱ्या दिवशीची. कारण बागेमध्ये आम्ही गेलो, तिथे थोडा वेळ सोनू खेळला आणि त्यानंतर खूप जोरात पाऊस आला. मग आम्हाला भिजतच घरी यावं लागलं. भिजत घरी आलो, त्यानंतर लाईट वगैरे पण गेलेल्या होत्या. मग आम्ही आवरलं, जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो. त्या दिवशी ब्लॉग काही मी कंटिन्यू केलाच नाही. ही क्लिप आहे दुसऱ्या दिवशीची संध्याकाळची. आता 6 वाजता मी बाहेर आले. बाहेर थोडासा कचरा होता झाडाचा पडलेला, तो झाडून घेते. संध्याकाळी हेच काम असतं की पहिलं झाडून घ्यायचं, त्यानंतर मग सोनू शाळेतून आलेला असतो, त्याला जेवायला द्यायचं, त्यानंतर त्याला आवरायला लावायचं आणि लगेचच तो क्लाससाठी जातो. मग त्याला क्लाससाठी पाठवायचं. आता आले मी किचनमध्ये आणि किचनमध्ये माझं हे असंच संध्याकाळचं काम असतं. मोबाईलवरती मी एक बातमी जी आहे तर ती ऐकत होते आणि सोबतच माझी किचनमधली जी कामं आहेत ती आता करून घेते. स्वयंपाकही मला करायचा होता. स्वयंपाकात आज जास्त काही नाही, भाकर आणि शेपूची भाजी जी आहे ती मला बनवायची होती. सोनूला भगर खूप आवडते, तर त्याच्यामुळे मी त्याला दुपारी भगर बनवलेली होती, तर ती थोडीशी बाकी होती. मग मला भात वरण वगैरे असं काही बनवायचंच नव्हतं. फक्त आपली गरम गरम भाकर आणि शेपूची भाजी जी आहे तर ती मी आज बनवणार आहे. ओट्यावर थोडासा राडा होता, पहिला तो आवरून घेते आणि तो आवरून झाल्यानंतर मग भाकर जी आहे ती बनवायला घेते. आणि तो पण घरच्यासोबत
ते 5 दिवसांनी पोलिसांनी खऱ्या आरोपीला अटक केली आणि अटक करून त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि आता पोलीस त्याची इन्क्वायरी करत आहे की नेमकं या घटनेमागे अजून काय कारण असू शकते आणि या घटनेमध्ये
भाकरी माझी बनवून झालेली होती. आता भाजीसुद्धा फोडणी टाकून घेते भाजीला. तर शेपूची भाजी बनवायची होती. मग कढई ठेवली. कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि तेलामध्ये मिरची आणि ठेचलेला लसूण जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. हे मी एकत्रच टाकून घेते आणि लसूण जास्त लाल किंवा काळा करत बसायचा नाही. तो जोपर्यंत पांढरट आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये शेपूची धुतलेली भाजी जी आहे ती सुद्धा ॲड करायची आहे. तर जेव्हा मी कढईमध्ये भाजी टाकली तेव्हा ती खूप सारी वाटत होती. मला वाटलं की आता संपते की नाही इतकी सगळी भाजी. पण ती शिजल्यानंतर अगदी थोडीशी झाली, एकदम कमी झाली आणि बरोबर आम्हाला तिघांना पुरेल इतकीच ती भाजी झालेली होती. त्याच्यानंतर मी याच्यातनं थोडीशी मुगाची डाळ जी आहे ती भिजू घातलेली होती आणि ती सुद्धा ॲड केलेली आहे. बस इतकंच मी या भाजीसाठी वापरते, जास्त काही टाकत बसत नाही. थोडंसं वरतून मीठ टाकणार आहे आणि भाजी आपली शिजली की लगेचच तयार आहे शेपूची भाजी. शेपू, मेथी या ज्या भाज्या आहेत याच्यासोबत भाकरच खूप छान लागते आणि मला तरी स्पेशली हे इतकंच खूप जास्त आवडतं. तर भाजी बघितली एवढीशी झाली आहे शिजून. तर चला मग या व्हिडिओला मी थांबवते इथेच. आशा करते छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.